मध्ये खरं तर स्थानिक अनेक मुद्दे होते। कसब्यातले वाड्यांचा प्रश्न असेल, तिथल्या ट्रान्सपोर्टचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, अशा अनेक प्रश्न जे कसब्यातल्या जनतेचे होते। पण त्या स्थानिक प्रश्नांची चर्चा न होता अनेक असे मुद्दे आले, धार्मिक मुद्दे समोर आले। तुमच्यावर आरोप केला गेला की तुम्ही त्याला धर्माचं कोंदण देण्याचा प्रयत्न केला या निवडणुकीला सुद्धा, आणि ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढली गेली। तुम्हाला वाटतं की सामान्य माणसाचे प्रश्न वेगळे होते, त्यांचे प्रश्न मांडणारा नेता त्यांच्याकडे होता, पण त्या तुलनेत तुमच्याकडे तसा नेता किंवा स्थानिक उमेदवार नव्हता। उमेदवार निवडताना झालेली चूक सुद्धा कुठेतरी तुमच्यासाठी थोडी। मी वैभव सोनवणे यांच्याकडे जातोय। वैभव, जर आता धंगेकर हे इतके स्ट्रॉंग उमेदवार होते, कदाचित त्यांच्या मागे हा सगळा लवाजमा आणि हे नसला तरी ते आता आघाडीवर आहेत, त्या तुलनेत भाजपला उमेदवार तसा ताकदीचा मिळाला नाही असं म्हणायचं का? किंवा उमेदवार निवडीमध्ये सगळा घोळ झाला, जी नाराजी असेल, टिळकांची नाराजी असेल, बापटांची नाराजी असेल, या सगळ्याचा पण फटका दिसतोय का? विलास, नक्की या सगळ्याचा फटका आहे। उमेदवार निवडीमध्ये भाजपला तुल्यबळ ताकदीचा उमेदवार मिळाला नाही, किंवा थेट जर म्हणायचं तर गिरीश बापटांची रिप्लेसमेंट मिळाली नाही। याचं कारण कदाचित असंही असू शकेल की गिरीश बापट यांनी त्यांच्या ताकदीचा नवा कार्यकर्ता गेले 25 वर्ष तिथं तयारच होऊ दिला नाही का, याचंही भाजपला आत्मचिंतन करावं लागेल। याचं कारण जी स्थानिक नेतृत्वाची फळी आहे, या स्थानिक नेतृत्वाच्या फळीला पहिले 8 दिवस जवळपास या निवडणुकीचा टोनच सापडला नाही किंवा गिअरच सापडला नाही। ज्या पद्धतीने निवडणूक लढायला हवी होती, त्या तुलनेनं रवींद्र धंगेकर हे मात्र गेले कित्येक वर्ष 3 विधानसभा निवडणुका त्यांनी लढवल्या, पराभव झाला त्यांचा, मात्र तरी सुद्धा सतत लोकांमध्ये असलेले, अगदी कुणीही भेटू द्यात, कमरेत वाकून बोलणारे नगरसेवक म्हणून रवींद्र धंगेकर यांची ओळख आहे। विशेष ओळख त्यांची सांगितली जाते की त्यांना कुणीही आजपर्यंत साहेब म्हणत नाही, आणि दुसरी गोष्ट, शहरामध्ये त्यांना कुणीही चारचाकीमध्ये बसलेलं बघितलेलं नाही। रवींद्र धंगेकर हे सतत कुणाच्या ना कुणाच्या टू व्हीलरवरती बसलेले दिसतात। लोक भेटले की त्यांना वाकून नमस्कार करतात, या त्यांच्या जमेच्या बाजू सांगितल्या जात होत्या। या उलट भाजपच्या उमेदवाराच्या ज्या बाजू आहेत त्याच्यामध्ये लोकसंपर्क कमी होता। ही सगळ्यात मोठी त्रुटी जी आहे ती या उमेदवारामधली होती। पुन्हा प्रशांत जगतापांना घेऊया। प्रशांत जगतापांना थोडंसं वाईट वाटलंय, त्यांनी काम केलं नाही असं म्हटल्यावरती। तुम्ही काम केलं नाही अशातला भाग नाही, पण जे ॲग्रेशन अजित पवारांचं आहे किंवा महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी रोड शो केला, जो रोड शोला प्रतिसाद मिळाला, त्या तुलनेमध्ये तुम्ही महाविकास आघाडी म्हणून सुद्धा भाजपच्या समोर कन्सॉलिडेट प्रचार करू शकला नाही, हे सत्य आहे। केवळ लोक धंगेकरांच्या बरोबर आहेत म्हणून धंगेकर आघाडीवर। मुळात विषय असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्ता म्हणून जे काही कामकाज केलं जातं ते कामकाज करण्याचं काम महाविकास आघाडी केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद या शहरामध्ये जास्त आहे। कसबा मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा जास्त आहेत, ते एकूणच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दाखवलेलं आहे। पण हे होत असताना एक नक्की आहे की आपण मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे शिवसेनेचा आत्ताचा या निवडणुकीच्या दरम्यान आलेला निकाल आणि या मतदारसंघातल्या जनतेने पहिल्या दिवसापासून होय आम्हाला धंगेकरच हवेत अशा प्रकारचा कसब्यातल्या जनतेने घेतलेला निर्णायक मतांचा एकूणच जो काय पुढाकार होता, त्याच्यातूनच ही निवडणूक धंगेकरांच्या बाजूने पहिल्या दिवसापासून झाली। ही निवडणूक ही कधीच हेमंत रासने विरुद्ध धंगेकर नव्हती, ही निवडणूक भाजप देवेंद्र फडणवीस विरुद्ध रवींद्र धंगेकर अशीच होती। चला, तुम्ही मान्य केलंय म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा धंगेकरांचं योगदान जास्त आहे याच्यामध्ये। धनंजय जाधव आपल्या सोबत आहेत भाजपचे, त्यांना विचारूया। पहिले ट्रेंड आलेत, एवढी ताकद लावली, एवढे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे इथं बसलेले होते, तरी सुद्धा तुम्हाला ट्रेंडमध्ये किंवा एकूण जी इमोशन होती इलेक्शनची त्याच दृष्टीने निकाल जाताना दिसतोय। सर्वात महत्त्वाचं सांगतो, आत्ताची सुरुवात झालेली आहे, 2 फेऱ्या झालेल्या आहेत आणि धंगेकर हे त्यांच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये ते निवडून आलेले आहेत, तिथली काउंटिंग झालेली आहे। त्याच्यानंतर 2 फेऱ्यामध्ये त्यांनी 2-3 हजारची आघाडी घेतली, ती नेहमीची असते त्या भागामध्ये, थोडासा भाजपला कमी मतदान तिथं मिळतं। परंतु आता शनिवार पेठेकडे आमची आगेकूच चालू आहे आणि शनिवार पेठेमध्ये आम्ही किमान त्यांना प्रभाग क्रमांक 15 मध्ये किमान 20,000चं लीड आम्ही त्यांना देऊ। हे 3,000 एकदम क्षुल्लक आहे, नंतर ते लीडमध्ये येणार सुद्धा नाहीत, ही परिस्थिती राहील। म्हणजे प्रभाग क्रमांक 15 सुरू झाल्यावरती तुम्ही लीड मध्ये आला, 20,000 मतांचं आम्ही जास्त मतं आम्ही घेऊ त्या ठिकाणी। 17-18 मध्ये काय परिस्थिती असेल? 17-18 मध्ये थोडंसं त्यांना मिळू शकते लीड, परंतु त्याच्यानंतर 29 आणि प्रभाग क्रमांक 15 याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी विजयी होईल। बरं, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला अजूनही विश्वास आहे, किती मतांनी विजय होईल? मी तुम्हाला सांगतो, आत्ताची मतांची मोजणी पाहता
किमान 15 ते 20 हजार मतांनी हेमंत रासने निवडून येतील. बरं ठीक आहे, चला. पांडुरंग सांडभोर वरिष्ठ पत्रकार आहेत, पुढारीचे. त्यांनी सुद्धा ही निवडणूक अत्यंत जवळून कव्हर केली आहे. तुम्ही या सगळ्या पहिल्या फळीमध्ये होता, नेत्यांबरोबर सुद्धा बोलत होतात. दोन्ही बाजूंच्या प्रचारामध्ये तुम्हाला काय प्लस आणि मायनस दोन्ही दिसले? मला वाटतं आता जे सांगितलं की धंगेकर विरुद्ध रासने हा जो लढाई पहिल्यापासून दिसली त्याच्यात धंगेकर नेहमीच आघाडीवर राहिले. काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडीची प्रचाराची यंत्रणा जरी कुंकवत असली तरी उमेदवार म्हणून ते स्ट्रॉंग होते. भाजपच्या बाजूने याउलट प्रचाराची यंत्रणा जोरदार होती. उमेदवार जरी कमकुवत दिसत असला तरी भाजपने जे काही पद्धतीने यंत्रणा लावली होती, बूथन्याय, भाजपचे 100 नगरसेवक, 6 मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी यंत्रणा लावली होती. हा जो काय फरक होता तो प्रचार दिसला. अखेरच्या टप्प्यात काँग्रेसची यंत्रणा, महाविकास आघाडीची यंत्रणा गायब झाली आणि उलट भाजपची यंत्रणा अधिक जोमाने या प्रचारात उतरलेली दिसली. एकूण जर बघितलं आपण तर आरोप प्रचंड केले गेलेत की पैसे दिलेत, गुन्हेगारांचा वापर झाला या सगळ्या निवडणुकीमध्ये. मात्र ट्रेंड जर बघितले तर धंगेकर यांनी सुरुवातीपासूनच ती सिंपती मिळवली होती का, जी वास्तविक भाजपच्या उमेदवाराला असणं अपेक्षित होतं, किंवा टिळक कुटुंबियांपैकी उमेदवार असता तर त्यांना ती मिळाली असती? मला वाटतं पोटनिवडणूक म्हटल्यावर ज्या घरातली व्यक्ती जाते त्या व्यक्तीलाच ती सहानुभूती मिळते. इथं उलटं झालं. भाजपने आधीच रासनेंची उमेदवारी जाहीर केली आणि काँग्रेसने धंगेकरांची उमेदवारी उशिरा जाहीर केली. पण धंगेकर 2009ला पडले होते, 2014लाही त्यांनी निवडणूक लढवली, त्यावेळी ठिकाणी पडली. त्यामुळे धंगेकर हा एक काम करणारा कार्यकर्ता आहे. 2 वेळा निवडणुकीत पराभूत झालाय, त्यामुळे कुठेतरी त्याला संधी मिळाली पाहिजे. या अनुषंगाने धंगेकरांची सहानुभूती वाढत गेली. आता मला वाटतं थोडंसं मी निकालाच्या याच्यावर बोलतो. पहिली फेरीतचे जे निकाल आले त्यांना 29 मतांची धंगेकरांना आघाडी मिळाली. पण तो जो काही प्रभाग क्रमांक 16 आहे तो पूर्णपणे धंगेकरांचा आहे. आता जी एक महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे की दुसऱ्या फेरीत धंगेकर परत 1500 मतांनीच आघाडीवर आहेत, म्हणजे मागं पडलेत काहीशे. जशी जशी प्रभाग बदलतील मतमोजणीचे तशा ह्या चढ उतार होत राहणार आहे. त्यामुळे आता कुठलाही अंदाज बांधणं लगेच मला वाटतं थोडंसं. भाजपचेही नेते तेच म्हणतात. प्रभाग क्रमांक 15 जो त्यांचा बालेकिल्ला आहे, जिथून हेमंत रासनेंना जवळपास 20,000चं लीड मिळेल असं म्हटलं जातं, तिथे सुद्धा तुम्ही फिरलात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी. एकूण इमोशन काय दिसून आली तुम्हाला, आणि जसं भाजपचा दावा आहे खरंच 20,000च्या आसपास लीड त्या भागातून मिळेल का, प्रभाग क्रमांक 15 जो हेमंत रासनेंचा बालेकिल्ला? मला वाटतं थोडंसं 2019च्या निवडणुकीत गेलं तर तिथं मुक्ताताईंना 21,000चं मताधिक्य मिळालं होतं. पण त्यावेळेस तिथं 56% इतकं मतदान झालं होतं. प्रभाग क्रमांक 16 सदाशिव नारायण शनिवार पेठा. यावेळेस मात्र हे मतदानाची टक्केवारी 51% म्हणजे जवळपास 5% हे मतदान घसरलंय. याचा अर्थ तिथं उत्साह कमी होता आणि त्याचा फटका मला वाटतं काही प्रमाणात भाजपला बसू शकतो, कारण त्यांच्या हक्काची मतं तिथं घसरलेली आहे. त्यामुळे ते मतदानाच्या बॅलेट पेपर ओपन झाल्यावर ते कळेल खरं काय ते. ठीक आहे, चला. म्हणजे या घडीची एक मोठी बातमी, मी येतो तुमच्याकडे, पण एक मोठी बातमी. कसब्यामध्ये धंगेकर दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीमध्ये धंगेकरांना मोठी आघाडी होती, दुसऱ्या फेरीमध्ये मात्र धंगेकरांचं लीड हे घसरलेलं आहे. 1500 मतांनी त्यांचं लीड घसरलेलं आहे. धंगेकर आता 1500 मतांनी आघाडीवर आहेत. तर तिसऱ्या फेरीत धंगेकर आता पुन्हा एकदा ही जी आघाडी आहे ती कमी जास्त होताना दिसते, कारण प्रत्येकाचे बालेकिल्ले त्या मतदारसंघात सुद्धा ठरलेले आहेत. आणि कसब्यामध्ये जी अटीतटीची लढत होती, धंगेकर यांना 5,844 मतं होती पहिल्यांदा, तर रासने यांना 2,863 मतं होती. या मतांमध्ये मोठी आघाडी धंगेकर यांना मिळालेली होती. जवळपास 2,500-3 हजाराची ही पहिली आघाडी होती. पण त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीची जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा मात्र धंगेकर यांना बॅकफुटवर यावं लागलं. त्यांची आघाडी घसरलेली आहे आणि रासनेंनी लीड घ्यायला सुरुवात केलेली आहे. रासनेंनी चांगली मतं मिळवली, त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये जे धंगेकरांचं लीड होतं ते अर्ध्यावरती आलेलं आहे. जवळपास 1500 मतांचं आता त्यांचं लीड राहिलेलं आहे. त्यामुळे तिसऱ्या फेरीच्या अखेर आता हे कमी जास्त होणार आहे. पण याचा अर्थ स्पष्ट आहे, ही निवडणूक अटीतटीची आहे. अतिशय कांटेकी टक्कर होणार आहे आणि 1-1.25 लाख मतांच्या मध्ये काही हजार मतांनी कदाचित या निवडणुकीचा निकाल आपल्या हाती येईल शेवटचा. पण ज्या प्रकारे प्रत्येक फेरीच्या मध्ये ही लीड कमी होती आणि जास्त होती, प्रत्येकाचे ठरलेले प्रभाग आहेत. सुरुवात झाली धंगेकर यांच्या प्रभागातून, जिथून ते नगरसेवक होते आणि तिथं दावा केला भाजपकडून की तो मुस्लिम सगळा एरिया होता आणि त्यामुळे तिथं त्यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळणार होती, आम्हाला अपेक्षित होतं. पण जेव्हा आमच्या प्रभागामध्ये ते येतील जिथून रासने आतापर्यंत निवडून आलेले होते, त्याचबरोबर
बापटांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या पेठा आहेत त्या पेठांमध्ये जेव्हा मतमोजणीला सुरुवात होईल तेव्हा आम्ही ते लीड तोडू अशा प्रकारचा विश्वास भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय। पण चिंचवडमध्ये तिकडे आघाडीवर अश्विनी जगताप आहेत, पण लढाई त्यांच्यासाठी सुद्धा सोपी नाहीये। अश्विनी जगताप यांच्या वाटेमध्ये खऱ्या अर्थानं विजयामध्ये आता नाना काटे आहेत। नाना काटे सध्या जरी पिछाडीवर असले तरी ज्या प्रकारची मतं नाना काटेंनी मिळवलेली आहेत, खरं तर आश्चर्यचकित करणारं हे कमबॅक म्हणावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेसचं। जेव्हा ही निवडणूक लागली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस 3 नंबरवर होती। राहुल कलाटे अतिशय लोकप्रिय असा चेहरा अपक्ष म्हणून मैदानामध्ये उतरलेले होते। त्यांना समजावून सांगण्याचा, त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण शिवसेनेला त्याच्यामध्ये ठाकरेच्या शिवसेनेला त्याच्यामध्ये अपयश आलं, राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आलं। राहुल कलाटे हे मैदानात थांबले आणि राहुल कलाटे हे आता नाना काटेंच्या वाटेतले काटे ठरत आहेत, कारण ज्या प्रकारची मतं राहुल कलाटे यांनी घेतलेली आहेत, राहुल कलाटे आणि नाना काटे यांच्या मतांची बेरीज केली तर लक्षात येतं की अश्विनी जगताप यांचा हा जो प्रवास होता तो अतिशय खडतर राहिला असता। दंगेकर आता केवळ 1600 मतांची आघाडी, अतिशय अटीतटीची ही सगळी लढत म्हणावी लागेल। चिंचवडमध्ये आता आपण जाणार आहोत, आपले प्रतिनिधी अजित मांढरे जोडले गेलेले आहेत। अजित, ज्या प्रकारची तिरंगी लढत होतीये, कदाचित ही तिरंगी लढत झाली नसती तर अश्विनी जगताप आता आघाडीवर नसते असं म्हणावं लागेल। राहुल कलाटे हे धावून आले असंच म्हणावं लागेल। काय आताचं विश्लेषण कराल, काय आकडे सांगतायत? खरं तर हाच मुद्दा आहे की राहुल कलाटे यांना हे स्वतःहून उभे राहिलेले आहेत का यांना कोणी उभं केलेलं आहे, यांच्या मागे नेमकी कोणती शक्ती आहे, कोणाची ही खेळी होती हे पुढे आता येऊन स्पष्ट होईल। पण तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे की राहुल कलाटे, नाना काटे या दोघांच्या मतांची जर बेरीज केली तर अश्विनी जगताप यांना अडचणी ठरलं असतं। पण राहुल कलाटे हे जे मतं खात आहेत यामुळे अश्विनी जगताप जे आहेत त्या कधी 1000 मतांनी तर कधी 676 मतांनी त्यांनी आघाडी घेतली होती। आणि हा ट्रेंड आता खरं तर आम्ही जेव्हा इथे चर्चा केली काही अधिकाऱ्यांची किंवा इथल्या स्थानिकांची, तेव्हा हे म्हणणं आहे की मवियाचा जो बालेकिल्ला आहे किंवा मवियाचा आणि राहुल कलाटे यांचा जो भाग आहे त्या भागातून पडलेलं हे मतदान आहे। आणि त्यातून जर अश्विनी जगताप यांना जर आघाडी मिळत असेल तर ज्यावेळी अश्विनी जगताप यांचा जो बालेकिल्ला आहे त्या भागातून जेव्हा मतमोजणीला सुरुवात होईल त्यावेळेस 10,000च्या पुढे किंवा 15,000च्या पुढे अश्विनी जगताप जे आहेत त्यांना आघाडी मिळेल असं त्यांच्या इथल्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पण खरंच हा मुद्दा आहे या निवडणुकीमध्ये, निवडणूक कोण जिंकेल यापेक्षा कोणामुळे कोण पडेल हे जास्त महत्त्वाचं राहील। आणि त्याचबरोबरीनं राहुल कलाटे जे आहेत यांनी या निवडणुकीमध्ये उडी घेऊन कोणाचं तिकीट कापलं किंवा कोणाच्या गळ्यामध्ये आमदारकीची माळ जी पडणार होती ती त्यांनी काढून घेतलेली आहे, हे चित्र यामध्ये स्पष्ट होईल। पण राहुल कलाटे यांच्या मागे नेमकं कोण आहे हा आता मुद्दा चर्चेला जास्त आलेला आहे, कारण का ते जी मतं खात आहेत त्या मतांमुळे नाना काटे जे आहेत महाविकास आघाडीचे ते बाहेर पडत आहेत आणि त्यांना कमी मतं पडत आहेत। विलास, निश्चितच। आणि आता ही तिरंगी लढत झाली आणि त्याचा फायदा हा भाजपला होताना दिसतोय। पण याच्यामध्ये असंही दिसतंय की ज्या प्रकारची एक सहानुभूतीची लाट तिथं निर्माण होईल, कारण काही दिवसांपूर्वीच लक्ष्मण जगताप यांचं निधन झालेलं होतं, तशी कुठली सहानुभूतीची लाट इथं दिसत नाहीये। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं हे कमबॅक सुद्धा खूप महत्त्वाचं म्हणावं लागेल, कारण जेव्हा निवडणुकीचे उमेदवारी जाहीर झाल्या तेव्हा कुठेतरी बाय दिला एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसनं, असं चित्र होतं। पण जे कमबॅक केलेलं आहे, शरद पवार यांच्या प्रचार सभा झाल्या, अजित पवार यांनी खूप मोठ्या प्रमाणात ताकद लावली आणि आता ते रेसमध्ये आलेत आणि रेस जिंकायची सुद्धा इच्छा ते व्यक्त करतायत आणि हे चित्र दिसतंय। नेमकं कारण काय? अश्विनी लक्ष्मण जगताप 4053, विठ्ठल अलियास नाना काटे 3600। तर माईक वरती आपल्याला आवाज येत असेल तिकडे अधिकृत घोषणा केली जाते निवडणूक अधिकाऱ्यांकडूून प्रत्येक फेरीच्या नंतर आणि पत्रकारांपर्यंत त्या सगळ्या आकडेवारी पोहोचते। त्यानुसार आता जी माहिती हाती आली त्यानुसार अश्विनी जगतापांना 7,996 मतं मिळाले आहेत। मवियाच्या नाना काटेंना 7,379 मतं आहेत। बघा काटेकी टक्कर आहे आणि अपक्ष राहुल कलाटे 3,046 मतं घेऊन तिसऱ्या स्थानावर आहेत। पण त्यांचं हे तिसरं स्थान भाजपसाठी पहिलं स्थान ठरतंय, कारण भाजपचा उमेदवार जो आहे, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना त्याची मोठी मदत होतीये, कारण मतांचं विभाजन झालं हे स्पष्टपणे दिसतंय आणि हे भाजपच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडताना दिसतंय। पण ज्या प्रकारे राहुल
कलाटे यांनी मतं घेतली ती नाना काटे यांच्यासाठी अडचणीची ठरतायत. नाना काटे यांच्या यामध्ये आता 670 मतांची पिछाडी आहे आणि अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतलेली आहे. पण असंही सांगितलं जातंय की आता ज्या जिथून ही मतमोजणी होतीये, ज्या ईव्हीएम उघडल्या गेलेल्या आहेत, तो यांचा बालेकिल्ला आहे, नाना काटेंचा बालेकिल्ला आहे. जर नाना काटेंच्या बालेकिल्ल्यामध्ये अश्विनी जगताप या लीड घेत असतील तर मग अश्विनी जगताप यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ही लीड आणखी वाढेल अशा प्रकारचा दावा सुद्धा केला जातोय. पण ही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही की नाना काटेंच्या या सगळ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये कलाटेंची भूमिका निर्णायक ठरताना दिसते. तिसरा उमेदवार तिरंगी लढत झाली, त्याच्यामुळे इथं भाजपला निश्चितपणे फायदा होताना दिसतोय. पण इकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये ज्या प्रकारची आता आकडेवारी आपल्या हाती येते त्यानुसार अतिशय हे लीड कमी जास्त होताना दिसतंय. आणि आता धंगेकर हे आघाडीवर जरी असले तरी त्यांचं लीड कमी होते. धंगेकरांना आता फक्त 670 मतांची लीड आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव सोनवणे. वैभव, लीड अतिशय कमी झालेली आहे. ज्या प्रकारे लीड मोठ्या प्रमाणात घेतलेली होती धंगेकरांनी, केवळ आता 670 मतांची लीड आहे. काय नेमकं घडतंय? विलास काटे की टक्कर आहे. चंद्रकांत फुंदे आतून नवा अपडेट घेऊन आले, त्यांना विचारूया आताचा या क्षणाचा अपडेट काय आहे. रवींद्र धंगेकरांचं लीड तुटतंय असं म्हटलं जात आहे. हो, लीड तुटतंय. रवींद्र म्हणजे सुरुवातीला आपल्याला माहिती आहे 2200 लीड होतं, नंतर ते 3000वर गेलं पहिल्या फेरीत. दुसऱ्या फेरीत ते पुन्हा 1600वर आलं, नंतर 1500 आणि आत्ताचं लेटेस्ट अपडेट आहे तिसऱ्या फेरी आहे ते 670वर आलेले. याचा अर्थ रासने कुठेतरी त्यांना टक्कर देताना दिसेल. आत्ता जी मतमोजणी सुरू आहे ती रासनेंच्या प्रभागातली आहे, त्यामुळे रासने ही लीड तोडून पुन्हा आघाडी घेणार का हेच आता आपल्याला काही क्षणात कळेल. त्याच्यामुळे काटे की टक्कर आणखीन अशी सुरू होणार आणि रस्सी खेच शेवटपर्यंत सुरू राहील असं या मतमोजणी सध्या तर दिसतंय. पुढील अपडेट आपण निश्चितच घेऊन येऊ. ठीक आहे विलास. वैभव, एक आकडेवारी आता तुम्ही अपडेट दिला टाकलेली आपल्याला आहे, नवीन आणि एक नवी आकडेवारी. खरं तर या सगळ्यामध्ये अपक्षांचं काय होईल अशी ही होती, पण बिचुकले जे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना 4 मतं मिळाली आहेत. आनंद दवे ज्यांना राज्यघटनाच बदलायची आहे त्यांना 12 मतं मिळालेली आहेत. नोटाला 86 मतं मिळालेली आहेत. काय सांगाल वैभव? फार परवड झाली अपक्षांची. विलास मतदारांनी स्पष्ट केलेलं आहे कोण जास्त विलास मतदारांनी स्पष्ट केलेलं आहे कुणाची ताकद जास्त आहे. एक वेळ नोटाला पसंती देतील, पण बिचकुले आणि दवे यांना त्या तुलनेनं मतं जी आहेत ती कमी पडलेली आपल्याला दिसून येत आहेत. आणि दोघांची इंटेन्शन्स जी आहेत ती इंटेन्शन्स मतदारांसमोर साफ आहेत. त्यांची इच्छा जी आहे ती साफ आहे, त्याच्यामुळे मतदार त्यांच्यासोबत जाताना दिसत नाही आहेत. जी मेन काटे की टक्कर आहे धंगेकर आणि रासने यांच्यामधलं सकाळी वाढलेलं लीड जे आहे धंगेकरांचं ते तुटताना दिसते. आणि त्याचं कारण जो प्रभाग क्रमांक 15 आहे बालेकिल्ला जो हेमंत रासनेंचा आहे तिथलं काउंटिंग जे आहे ते सुरू झाले आणि 600 मतं जी आहेत ती 600 मतं तिसऱ्या राऊंडला 650 मताने. प्रशांत जगताप आत्ताच आतून आलेत नवा अपडेट घेऊन. काय अपडेट आहे? तुम्ही आकडेवारी जी बघितली तिसऱ्या राऊंडला ते आता जवळजवळ 650 मतांनी पुढे आहेत. चौथ्या राऊंडची पण परिस्थिती तशीच उत्तम आहे. आम्ही ज्या राजकीय करिअरमध्ये जे काय सगळ्या मतदारसंघांचा किंवा वॉर्डांचा अभ्यास करतो, आमच्या राजकीय जीवनामध्ये 60 वर्षाच्या इतिहास म्हणजे मागच्या 75 वर्षाचा भारताचा किंवा कसब्याचा पुण्याचा निकाल पाहता माझ्या 25 वर्षाच्या राजकीय करिअरमध्ये मी पहिल्यांदा बघतोय ज्या शनिवार नारायणमध्ये कॉर्पोरेशनची निवडणूक म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक, लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक याच्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 10 मतं 15 मतं एखाद्या एका मतपेटीतून निघणार, त्या ठिकाणी आता 250 190 अशी मतं प्रभाग क्रमांक 15 मधून सुद्धा मतदान. यस तो जो राऊंड आता आम्ही पाहिला ज्याच्यामध्ये शनिवार नारायणच्या नाही का एकूणच सगळ्याच्या काय मशीन्स ओपन होत आहेत, त्याच्यातून जी काय आकडेवारी होती ती 190 180 ची आहे. याचाच अर्थ वैभव मी तुम्हाला थांबवतो. जी अपडेट नवीन आली आहे त्यानुसार तिसऱ्या फेरीच्या अखेरीस रवींद्र धंगेकरांची ही आघाडी पुन्हा एकदा कमी झाली आहे. केवळ 350 मतांनी आता ते आघाडीवर आहेत. हेमंत रासनेने एक मोठी लीड घेतली असं म्हणावं लागेल. हे जे ग्राफिक्स तुम्ही बघताय ते जुनं आहे. तिसऱ्या आघाडीच्या अखेर जो आता कल हाती आलेला आहे त्यानुसार धंगेकरांची आघाडी ही केवळ 350 मतांवरती आलेली आहे. कसब्यामध्ये धंगेकर रासने यांच्यातली जी टफ फाईट आहे ती फाईट आता अक्षरशः काही 100 मतांवरती येऊन ठेपलेली आहे. वैभव
वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया. तिसऱ्या फेरीच्या अखेरीस रवींद्र धंगेकर 350 मतांनी आघाडीवर आहेत. ही आघाडी सातत्यानं कमी होताना दिसतेय. मतांचा जो डिफरन्स आहे तो काही हजारांमध्ये होता, तो आता काही शेमध्ये पोहोचलाय. वैभव, विलास, जो अपेक्षित ट्रेंड होता, सुरुवातीला धंगेकरांच्या प्रभागाची मतमोजणी सुरू झालेली होती. आता हेमंत रासनेंच्या प्रभागाची मतमोजणी जेव्हा सुरू झाली तेव्हा लीड तुटत आलंय. केवळ 350 मताची आघाडी. प्रदीप देशमुख राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. लीड कमी जास्ती होत असतं. जसं चिंचवडला आपण वारंवार सांगताय काटेकी टक्कर, इथं आमची धनसे टक्कर होती. कारण पूर्ण निवडणुकीमध्ये जो धनशक्तीचा वापर झालेला आहे तो आत्तापर्यंत आम्ही पुण्याच्या इतिहासामध्ये खरंच कुठल्याच निवडणुकीमध्ये बघितला नाही. जवळपास शेवटच्या मतदानाच्या दिवशी सुद्धा 7 त्या ठिकाणी यांची लोक पकडली कार्यकर्त्यांनी. काय पुढे ॲक्शन झाली काय नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु लीड कमी जास्ती होत असतो. सर्वांना खात्री आहे रवी धंगेकर, अजूनही त्याला मी उमेदवाराला कुठलंही विशेषण लावायची गरज राहत नाही. त्याला अजूनही रवीच म्हटलं जातं. हा सामान्यांचा कार्यकर्ता आहे, सामान्यांमधला कार्यकर्ता आहे. हा निश्चित विजय प्राप्त करेल. पुण्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा नक्की विजय असेल. ट्रेंड बदलतोय. तुमचं मतदान कमी होतंय. रवीच्या उमेदवारीबद्दल शंका नाहीये. त्याला कुणी साहेब म्हटलेलं नाही, 4 चाकीत बघितलेलं नाही. पण जी ताकद समोरच्या बाजूने आलेली होती त्याच्या थोडीशी ताकद प्रचार यंत्रणा महाविकास आघाडी उभी करू शकले का? तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडी निश्चित करू शकले. आणि याहीपेक्षा मी पुढे जाऊन सांगू का, ही इलेक्शन जनतेने ताब्यात घेतली होती. आणि अनेक जनतेमधली अनेक वेळा आम्हाला कार्यकर्त्यांना कुठल्याही पक्षाचे असू देत कुठल्या मेळाव्याला मोर्चाला सांगायला लागतं, बोलवायला लागतं. परंतु या अख्ख्या निवडणुकीमध्ये एक पाहायला मिळालं की नागरिक स्वतःहून येत होता, स्वतःहून भेटत होता, स्वतःहून प्रचारामध्ये सामील होत होता. महाविकास आघाडी निश्चितपणे एकसंघ लढली आणि महाविकास आघाडीने पूर्णपणे एकसंघपणे काम केलं. मी बघा सगळ्याच पक्षांनी काम केलंय, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने यामध्ये सहभागी झालेत ते निश्चित सगळ्या पक्षांपेक्षा सरळ आमचं काम होतं. त्यांना सोबत ठेवा. त्यांना आपण एक प्रश्न विचारूया की शेवटच्या दिवशी जेव्हा मुख्यमंत्री मैदानात होते, मुख्यमंत्री रोड शो करत होते, तेव्हा काँग्रेसचे सगळे नेते हे अधिवेशनाला गेलेले होते. कोणी मैदानात त्या दिवशी बडा नेता नव्हता. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार असताना ही अशा प्रकारची परिस्थिती का होती त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारूया. ते राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सांगतायत. निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. लक्ष्मण घाटोळे यांच्याकडे जाऊया. लक्ष्मण, आता तुमच्याकडे काय अपडेट आहेत? आता हेमंत रासने जे आहे ते ठिकठिकाणी मंदिरांमध्ये दर्शन घेत आहे आणि देवदर्शन करून आता ते देवाला साकडं घालत आहे की आपला विजय जो आहे तो आपल्या पदरात पडू दे. मात्र निकाल जो आहे तो अतिशय काटेकी टक्कर या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते. माझ्यासोबत पुणेकर आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. अतिशय दोन्ही ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळते. कुठे महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर पाहायला मिळतो तर कुठे या ठिकाणी भाजपचा उमेदवार आघाडीवर पाहायला मिळतो. काय प्रतिक्रिया? काय नाही, रासनेच येईल असा माझा अंदाज आहे. रासनेच काय असं वाटतं आपल्याला? नाही, त्यांचा जोर आहे. धंगेकर देखील यापूर्वी तब्बल 5,000 मतांनी आघाडीवरती होते आणि याकडे कसं बघता? ग्रामीण म्हणजे लोकांचा प्रतिसाद धंगेकरांना जास्त आहे असं दिसत होतं 8-10 दिवसापूर्वी. पण आता मतदानाचं जसं जसं मोजणी येते तसं हेमंत रासने साहेबांचं चालू आहे पुढे मतदान. पुणेकरांचं मत काय? पुणेकरांना काय वाटतं? दोन्ही निवडणुकीच्या कात्रजला राहतो. माझं काय तिथं मतदान नाही किंवा काय नाहीये, पण मी तिथं असून पण मला धंगेकरांनी विजयी व्हावं असं माझी मनोकामना आहे. काय प्रतिक्रिया? मावशी, तुम्ही इकडे या. काय प्रतिक्रिया? निवडणुकीचा निकाल हातामध्ये येतोय, काय प्रतिक्रिया वाटते पुणेकरांना? छान वाटतंय. सगळ्यांनी यावं, चांगलं काम करावं एवढीच अपेक्षा आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करावं. हे अतिशय भाबडी रासने कोण आपल्याला वाटतं? उमेदवार म्हणजे जे आपल्या पाठीशी असेल आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत एवढंच म्हणायचं. अतिशय भाबडी ही भावना आहे. सगळ्यांनीच यावं निवडून असं त्यांचं म्हणणं आहे, पण असं होत नाही. कोणीतरी एक जण निवडून येत असतो. पण आता कसब्यामध्ये धंगेकरांची आघाडी ही पुन्हा एकदा घसरलेली आहे. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. वैभव, जो जोर सुरुवातीला दिसत होता, आपल्याला वाटलं की हा ट्रेंड सेट होतोय आणि आघाडी सातत्यानं वाढत होती, पण आता ज्या प्रकारे कमबॅक करायला सुरुवात केली रासने यांनी, रासनेंचा जो बालेकिल्ला जिथं आशा आहे भाजपला, ती आशेची केंद्र, तिथून ईव्हीएम उघडले का? आता काही मिनिटांपूर्वी आतून आलेत, आकडे लिहून आणलेले आहेत. आता तुमची प्रतिक्रिया काय? ट्रेंड काय? कुठपर्यंत आलाय? कोण लीडलाय? तिसऱ्या फेरी अखेर धंगेकर फक्त 453ची त्यांची आघाडी राहिली. ते सुरुवातीला 3,000 होती. आता 4थ्या फेरीचं काउंटिंग चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो मतदार आहे
त्या भागाचं काउंटिंग आता चालू आहे. आता तुम्हाला सांगतो की धंगेकर 453ची आघाडी आता ते संपली आणि आता चौथी फेरी जेव्हा मोजणी पूर्ण होईल तेव्हा हेमंत रासने पुढे असतील. आतापर्यंत धंगेकरांचा वॉर्ड जो आहे त्यांचा प्रभाग जो आहे तिथली मतमोजणी सुरू होती आणि तिथं त्यांना लीड होतं. आता प्रभाग क्रमांक 15 मध्ये साधारण हे लीड किती पुढे जाईल? अजून तुटलेलं नाही पूर्ण लीड. तुम्हाला सांगतो 453 म्हणजे काहीच नाहीये, अजून जवळ खूप मतांची मोजणी व्हायची. आताशी चौथी फेरी चालू झाली. प्रशांत जगताप आले, तुमचे मित्र आलेत, आता तुमचं लीड तुटतंय असं त्यांचं म्हणणं आहे प्रभाग क्रमांक 15 मध्ये आणि तुम्हाला थोड्या वेळाने इथून निघावं लागलं. धनंजयच्या नायकासाठी मी पेढ्याचा बॉक्स आणलेला आहे आणि निश्चित या ठिकाणी रवींद्र धंगेकरांचा विजय निश्चित आहे. त्याचं कारण आहे की या तिसऱ्या राऊंड अखेर सुद्धा ज्या शनिवार नारायणच्या पेट्या किंवा मशीन्स या दुसऱ्या राऊंड पासून ओपन झाल्या तिथं सुद्धा धंगेकरांनी घेतलेलं मतदान, निर्णायक घेतलेलं मतदान हे भाजपला नाही का या ठिकाणी अडचणीचं ठरत आहे. धनंजयचं म्हणणं वेगळं आहे, तुमचं लीड तुटलं, त्यांना तिथून अपेक्षित मतदान मुळात होतं. विषय असा मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या एक महत्वाची बातमी, पोटनिवडणुकीच्या या सगळ्या कलांमध्ये एक कलाटणी देणारा महत्वाचा कल येतोय. हेमंत रासने आता आघाडीवरती गेलेले आहेत. कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये ज्या प्रकारची ही सगळी कलाटणी मिळालेली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे. ही लढाई किती टफ फाईट आहे, काटेकी टक्कर होतीये. पोटनिवडणुकीमध्ये जिथं प्रचंड मोठी आघाडी धंगेकरांनी सुरुवातीला घेतलेली होती, ही सगळी आघाडी तोडण्यामध्ये हेमंत रासनेंना यश आलंय आणि हेमंत रासने आता आघाडीवरती पोहोचलेले आहेत. कसब्यामध्ये एक मोठा उलटफेर झाला असं म्हणावं लागेल, कारण ज्या ठिकाणाहून धंगेकर आतापर्यंत नगरसेवक म्हणून निवडून यायचे तिथं त्यांना चांगली आघाडी मिळालेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेने, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेससाठी हा एक धक्का मानला जातोय, कारण कसब्यामध्ये आता हेमंत रासने आघाडीवरती जात आहेत, कारण त्यांनी पिछाडी भरून काढलेली आहे आणि ज्या प्रकारे धंगेकर हे आगेकूच करत होते त्यांना रोखण्यात यश आलंय. केवळ त्यांची लीड तोडलेली नाहीये तर आता आघाडीवरती गेलेले आहेत. कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट म्हणावा लागेल, मोठा उलटफेर झालेला आहे. रासने आता पुन्हा एकदा पुढे गेलेले आहेत आणि मागे पुढे ही लढाई केवळ कसब्याची नव्हती. चौथ्या फेरीमध्ये धंगेकर आघाडीवर होते, पण आता धंगेकरांच्या नंतर 1400 मतांनी पुन्हा धंगेकर आघाडीवर गेलेत असं कळतंय. रासने आणि धंगेकर यांच्यातली ही काटेकी टक्कर सध्या सुरू आहे. एका मतासाठीचा हा संघर्ष सुरू आहे. संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ज्या प्रकारची टफ फाईट आपण बघितलेली होती महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आणि भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये, त्यामुळे ही टफ फाईट आता त्या ईव्हीएमच्या मशीनमधून येणाऱ्या आकड्यांमधून सुद्धा स्पष्टपणे दिसते. एका मतासाठी केला गेलेला संघर्ष आपल्याला दिसतोय. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी पुन्हा जोडले गेले आहेत आपल्यासोबत. वैभव, चौथ्या फेरी अखेर जी आकडेवारी येते त्याच्यात 1400 मतांनी धंगेकर पुन्हा पुढे आहेत, आघाडीवरती आहेत. तुमच्या प्रभागामध्ये रासनेंना थोडंसं लीड मिळालेलं होतं, धंगेकरांचं लीड तुटलेलं होतं, पिछाडी जी आहे ती तुटलेली होती. अजूनही तुम्हाला किती विश्वास आहे, साधारण किती मतांची आघाडी प्रभाग क्रमांक 15 मधून मिळाली तर रासने आमदार होतील? नाही, अजून तुम्हाला मी सांगतो 15 नंबरची अजून तो मोजणी अजून चालू झाली नाहीये. अजूनही ते कसब्याच्या तो पलीकडचा जो भाग आहे म्हणजे शिवाजी रोडची पलीकडची जी बाजू आहे, पूर्व बाजू आहे, तिकडचं काउंटिंग चालू आहे. ते झाल्यानंतर जेव्हा शनिवार पेठला तुम्ही यायला चालू कर, मग 15 क्रमांक प्रभागाला येईल तर आम्ही तुम्हाला आणि तिथं आम्ही 8000ची आघाडी घेऊ. प्रदीप देशमुख कशी घेणार आहात तुम्ही, काय करणार, लीड कसं तोडणार? यांच्या प्रभागात सुद्धा आघाडी मिळेल, मी आता सांगतो तुम्हाला नक्की. आम्हाला असं नाही आहे लीड वगैरे काही, ते आपण पहा. ही निवडणूक आहे आणि जवळजवळ किती 1.5 लाखापेक्षा जास्ती मतदान आहे. कमी जास्ती होत असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या वेळाने कळेल. रवींद्र धंगेकर परत पुढे आलेले असतील असं काही नाही आहे. जाधव, तुम्हाला खरं वाटतंय का हे? कारण शिवाजी रोडच्या पलीकडची बाजू ही तशी धंगेकरांची बाजू समजली जात होती, तिथं तुम्हाला बऱ्यापैकी मतदान झालंय का? हा 100% तुम्हाला सांगतो ना, तिथं मतदान चांगलं होतं भारतीय जनता पार्टी. त्यावेळी मागच्या वेळी जरा कमी होतं, परंतु 80,000 मतदारांची तिकडं संख्या आहे. ती झाल्यानंतर मग ह्या बाजूला आपल्या काउंटिंगला येणार आहे आणि भारतीय जनता पार्टी तिथंही निर्णायक आघाडी घेते, कमी घेत नाहीये. म्हणजे मतं कमी होत नाही तर मतं वाढलेली भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी मतं वाढलेली आहेत. शिवाजी रोडच्या वरची बाजू जो तुमचा मतदार आहे असं समजलं जातं, तिथेही भाजपला चांगली मतं मिळालीत असं जाधव यांचं म्हणणं आहे. मतांची आघाडी जवळपास बऱ्यापैकी तुटली आहे, आता 1000 मताचीच आघाडी राहिली. असं की भाजपवाल्यांना थोडंसं दिवा स्वप्नामध्ये राहायचं असेल तर राहून द्या. आम्हाला त्यामध्ये काही थोडंफार त्यांना बरं वाटत असेल, पण चौथा राऊंड सुद्धा संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना 1100 मताची आघाडी आहे
आणि हे 3-4 राऊंड जे झालेले आहेत ते भाजपचे शनिवार नारायण सदाशिव पेठेतला भाग आहे. जर त्या भागामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जर मताधिक्य मिळत असेल तर निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट आहे. पण त्यांचं म्हणणं आहे भाजपचं अजून प्रभाग क्रमांक 15 खुलायचं उघड आहे. आकाशातून त्यांच्या पेट्या येणार आहेत आता, कळालं का? सदाशिव हे संपलेलं आहे, पण आता थेट आकाशातून ब्रह्मदेवच त्यांच्या पेट्या पाठवणार आहेत. मला खात्री आहे की ह्या 1100 मताचं जे लीड आहे चौथ्या राऊंडचं हे शेवटच्या राऊंडपर्यंत 20,000पर्यंत जाईल आणि रवींद्र धंगेकर हे किमान 20,000 मताच्या मताने हे विजयी होतील. आणि सांगतो, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना पुणेकरांनी दिलेलं हे चोख उत्तर आहे, तुम्ही आमच्या शहरातल्या नागरिकांशी खेळ करू नका, आम्ही याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देऊ, अशा प्रकारचा हा आताचा तरी कौल आहे. बरं ठीक आहे, चला आपण बघितलं विलास, या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही कॉन्फिडन्स आहे, भाजपच्या नेत्यांना पिछाडी तुटल्यामुळं त्यांना आनंद होतोय. जशा जशा प्रभाग क्रमांक 15च्या मतपेट्या उघडतील तसं 20,000चं लीड घेऊ असं भाजपचा दावा आहे. महाविकास आघाडीचे नेते मात्र अजूनही आश्वस्त आहेत की लीड जे आहे ते त्यांच्या बाजूने असंच मेंटेन राहील. विलास, निश्चितच चौथ्या फेरीच्या नंतर धंगेकर हे आघाडीवर आहेत, 1400 मतांनी रवींद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत आणि निश्चितपणे अतिशय धाकधूक वाढवणारी ही निवडणूक म्हणावी लागेल. केवळ त्या 2 उमेदवारांची नाहीये, तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आणि राज्यातल्या प्रमुख नेत्यांची सुद्धा. कारण या पोटनिवडणुकीमध्ये चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीमध्ये राज्यातल्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. महाविकास आघाडी राज्याचं जे राजकारण गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये सुरू आहे, या राजकीय संपूर्ण पटलावरती बदललेल्या राजकीय पटलावरती त्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होतीये. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. एरवी पोटनिवडणुका होतात आणि जातात, त्याची फारशी दखल घेतली जात नाही कारण ती पोटनिवडणूक असते. पण कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासातली ही काही मोजक्या पोटनिवडणुकींपैकी एक पोटनिवडणूक असेल जी राज्याच्या पातळीवरती चर्चिली गेली, राज्याच्या पातळीवरती प्रतिष्ठापना लागली. दिग्गज नेत्यांची, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, काँग्रेसचे माजी सगळे मुख्यमंत्री, ही सगळी फौज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या सर्व राजकीय पक्षांनी मैदानात उतरवलेली होती. आणि आता या सगळ्या जनतेने नेमके कुणाला स्वीकारलेला आहे? कसब्याचा बालेकिल्ला, जो भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तो कसबेचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात राहतो की रवींद्र धंगेकर त्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडतात, हे पाहणं महत्वाचं आहे. धंगेकरांना 14,000 मतं मिळालेली, जवळपास 15,000 ही मतं आहेत. पोटनिवडणुकीचा हा सगळा अचूक कल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चिंचवडमध्ये जगतापांची आघाडी वाढलेली आहे, कारण सुरुवातीला जगतापांना कमी मतं मिळालेली होती, त्या तुलनेत नाना काटे हे सुद्धा चांगली मतं घेऊन तगडी फाईट देत होते, कांटे की टक्कर त्यांच्यामध्ये दिसत होती. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो उलटफेर सध्या सुरू आहे कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या या सगळ्या मतमोजणीमध्ये, याच्याबद्दल अधिक तपशीलवार जाणून घेतलाय खुद्द उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर, जे भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. जाणून घेऊयात रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणतात. विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे आणि रासने यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे. मात्र या ठिकाणी रवींद्र धंगेकर जे आहेत ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या सगळ्यामध्ये ते मिसळ खात्यात आहे, मिसळचा आस्वाद घेतात आहे. लोक त्यांना असे पद्धतीनं भरवत आहे, त्यांना कुठलेही टेन्शन त्यांच्या या मतमोजणीच्या प्रक्रियेवर त्यांना दिसत नाहीये. भाऊ काय सांगाल तुम्ही, सध्या किती मतांनी पुढे आहे आणि हा ट्रेंड कसा सुरू राहणार आहे? अपडेट येतात पण मी 25,000च्या फरकाने निवडून येईल. इथं तुम्ही मिसळ खाताय, हाय व्होल्टेज सगळं हे मतमोजणी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिलॅक्सपणे मिसळ खाताय. हार जीत पैसा याच्या पलीकडे माणूस पण ते मी जपतो. म्हणजे हारायचं जिंकायचं मला कधीच पडलं नाही. तर रवींद्र धंगेकर हे रिलॅक्स मूडमध्ये आहेत, मिसळीवर ताव मारतायत आणि आता ही सगळी जी राजकीय मिसळ झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर विजय आपल्याला मिळेल ही आशा त्यांना निश्चितपणे आहे. पण कसब्यामध्ये अपक्षांची परवड झालेली आहे आणि असेच एक अपक्ष तिथं मैदानात उतरलेले होते, अभिजित बिचुकले. अभिजित बिचुकले स्वतः आपल्या सोबत आहेत. अभिजित, तुमचं अभिनंदन करावं की तुमच्याबद्दल दुःख व्यक्त करावं? चौघांनी तुम्हाला साथ दिलेली आहे, काय म्हणाल? तुमचे मुद्दे
तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलात का? का प्रत्येक ठिकाणी लोक तुम्हाला नाकारतात? असं का होतं? लोकशाही आहे ना. हा, मग ह्या लोकशाहीमध्ये तुम्हाला लोक मतं का देत नाहीयेत? तुम्हाला मात्र प्रत्येक निवडणूक लढवायची असते. ऐका, बोला. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही लाईव्ह मला घेतलं त्याबद्दल आभारी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वयाच्या 69व्या वर्षी विजय झाले होते. मी आता 45 मध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर कित्येक वेळा हरले होते. निवडणुकाचा विजय हा वेगळा भाग आहे, हा जनतेने ठरवायचा आहे. आता तर फक्त पक्षांमध्येच लढत दिसते. इतर सगळेच माझ्यासह अपक्ष हे पाठीमागच आहेत ना. त्यामुळे जनतेला आपण आता काही बोलू शकतो का? नाही बोलू शकत. बाबासाहेबांनी ही लोकशाही दिलेली आहे. लोकशाहीमध्ये कुणी उठून काही करतो. हो ना, कोणी उठून निवडणुका लढवतो असं पण होते का? काय म्हटलात तुम्ही? नाही, लोकशाहीमध्ये कोणी उठून निवडणुका सातत्यानं 10-10, 15-15 निवडणुका लढवून सुद्धा लोक मतं देत नाहीत, असं होतंय का लोकशाहीमध्ये? नाही, होतंय ना. लोकांना काहीच बोलू शकत नाही हो. लोकांना काही बोलू शकत नाही. आता हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझं जर एखादं काम चालू असतं, मी डायरेक्शन देत असतो, तर तो रिटेक घेतला असता एखादा सीन मी, नाही का? तिथं कसा रिटेक घेणार आहे? आणि ह्याच्यापैकी सुद्धा आमचे दोन्ही सहकारी असतील तर पहिल्यांदा हे निवडणुकीमध्ये बऱ्याच गोंधळ झालेला आहे कसबामध्ये. तोही आपण बघू पुढं. पण बिचुकलेजी आज 4 लोकांनी तुम्हाला मतं दिलेली आहेत. निश्चितपणे त्यांना शोधण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, ते येतील तुमच्याकडे समजा. पण तुम्हाला महाराष्ट्रावर राज्य करायचं आहे. 288 आमदार तुम्हाला निवडून आणायचे आहेत. हा प्रवास खूप कठीण वाटतोय असं वाटत नाही तुम्हाला? नाही ना, ऐका ना, काही कठीण नसतं. शरद पवार साहेबांना पंतप्रधान होता नाही आलं, हा दोष कुणाचा? आता माझ्या नशिबात नसेल. पवार साहेबांना पंतप्रधान होता आलं का? नाही आलं ना. मग ते रडतायत का? नाही रडत. मग मी सुद्धा काही रडणार नाही. मला जनतेची कामं करायची ते. बरं, मग पुढची निवडणूक कुठली लढवणार आता? नाही, आता 2024 कडेच लक्ष आहे ना. त्यांना लोकांना जर पक्ष पाहिजे असेल तर पक्ष घेऊनच येणार आहोत आपण. आता आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जाणार आहोत. आणि आता जे पक्षाचे आहेत त्यांनाच कल दिसतोय ना. अपक्ष कडून सारखे एक 7-8 लोक सोडली तर अपक्ष कुणी येतच नाहीये. बरोबर. म्हणजे आता तुम्ही मग कुठल्या तरी पक्षात प्रवेश करणार आहात? नाही, त्याबद्दल मी आता इथं बोलणं उचित नाहीये. त्या पक्षांमधले बरेचसे नेते माझ्या कनेक्शन मध्ये आहेत. बरं, म्हणजे तुम्ही टच मध्ये आहात त्यांच्या. निश्चित. शुभेच्छा तुम्हाला अभिजित बिचुकलेजी. आशा करूया की 4 वरून तुम्ही 10 वर जायला हवं. 10 तरी मतं तुम्हाला नक्की पडायला होते. 2 आकडी संख्या तुम्ही गाठायला हवी. धन्यवाद. पोटनिवडणुकीचा सगळ्यात अचूक कल हा हाती येतोय आणि यानुसार दंगेकरांनी 5व्या फेरी अखेर आघाडी घेतलेली आहे. दंगेकरांची आघाडी पुन्हा वाढतीये. 3571 मतांनी दंगेकर पुन्हा आघाडीवरती गेलेले आहेत. अतिशय ट्विस्ट हे या सगळ्या याच्यामध्ये येतोय. बघणाऱ्या तुम्ही सगळ्या प्रेक्षकांची सुद्धा धाकधूक वाढत असेल. हे चाललंय काय? तर कसब्याच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे? तर ते असं दिसतंय सध्याच्या घडीला की दंगेकर हे त्यांच्या मनात सध्या तरी दिसत आहेत. आणि आपण पुन्हा एकदा वैभव सोनवणे यांच्याकडे जाऊया. वैभव, पुन्हा दंगेकरांनी लीड घेतलेली आहे. 3000पेक्षा जास्त ही लीड झालेली आहे. कसब्यात तुर्तास तरी मतदारांच्या मनामध्ये दंगेकर असल्याचं दिसतंय. तोपर्यंत पुण्याचे 2 माजी महापौर आहेत, त्यांच्यामध्ये बऱ्याच चर्चा सुरू होत्या. महापालिका निवडणूक, ही निवडणूक का महत्वाची आहे कसब्याची, दोन्ही बाजूंनी का प्रतिष्ठेची केली, हे या दोघांना जास्त माहिती आहे. याचं कारण यांच्या समोर पुढच्या महापालिकेच्या निवडणूक आहेत. हे प्रभारी होते मुरलीधर मोहोळ, हेमंत रासने यांचे मित्र सुद्धा आहेत. लीड दंगेकरांचं काही कमी होताना दिसत नाही किंवा मेंटेन आहे. 3000-3500च्या आसपास आहे. नाही, शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर कुठल्या तरी भागामध्ये कुठला उमेदवाराचा प्रभाव राहील साधारणतः हे स्वाभाविकपणे असतं की आता सुरुवातीला ज्या भागामध्ये त्यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केलं त्या भागातल्या सुरुवातीला याद्या होत्या तो होतं स्वाभाविक. आम्ही ते गृहीत धरलं होतं. तेव्हा आता पुढं जाताना एकूण पाहतोय आपण की मताधिक्य कमी झाला तर रासने आघाडीवरती आहेत असंच चित्र एकूण सगळं आहे. आकडे पाहतोय आपण. मला असं वाटतं ते शेवटपर्यंत राहतील, कारण शेवटी मतदान कसं झालं, कुठल्या भागात किती झालं यालाही खूप महत्व आहे. आणि आता एकूण मतदानाचं विश्लेषण करताना आम्हाला असं वाटतं की ते मताधिक्य वाढत जाईल आणि शेवटपर्यंत कायम राहील. बरं, ठीक आहे. कोण कुणाला पेढा भरवणार? तुम्ही? पेढा मीच या ठिकाणी महाविकास आघाडीचा मोहोळ साहेबांना भरवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या शहरातलं एकूणच मागच्या 15-20 वर्षामध्ये बदललेलं वातावरण, या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने केलेलं उत्तम काम आणि स्वतः रवींद्र धंगेकर
हे मेरिटमधला एक नंबरचा उमेदवार याच पद्धतीने आताचा कौल दिसतोय. 5व्या राऊंड अखेर रवींद्र धंगेकर हे तब्बल 3200 मतांनी पुढे आहेत. हा मी मान्य मोहोळ साहेबांना दुरुस्त करू इच्छितो. ज्या भागाच्या आता मशीन्स येत आहेत त्याच्यामध्ये ह्या 5व्या राऊंड अखेर सदाशिव नारायण पेठेतल्याच ह्या मशीन्स आहेत. तिथल्या नागरिकांनी बदललेला हा कौल आहे आणि निश्चित हा कौल शेवटच्या राऊंडपर्यंत राहील आणि धंगेकर हे किमान 20 मताच्या मतांनी फरकाने विजयी होतील. नाही, असं नाही होत. शेवटी केवळ एका भागापुरतं सदाशिव नारायण म्हणून भाजप असं नाही, एकूण 20 राऊंड होणार आहेत. तर आता पोटनिवडणुकीच्या या सगळ्या मतमोजणीच्या दरम्यान जी आकडेवारी सातत्यानं बदलतीये, 6व्या फेरीमध्ये धंगेकर पुन्हा आघाडीवर आहेत. धंगेकरांची आघाडी सातत्यानं वाढतीये. पोटनिवडणुकीच्या या सगळ्या निकालामध्ये ज्या प्रकारचे आकडे सातत्यानं प्रत्येक फेरीगणिक बदलत आहेत, तर यामध्ये काटेकी टक्कर तर निश्चितपणे आहे. एकतर्फी ही निवडणूक झालेली नाहीये. धंगेकर जरी तिथं अतिशय लोकप्रिय असले तरी सुद्धा या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी स्वतः धंगेकर आपल्या सोबत आहेत. सुमित सोनवणे आपले प्रतिनिधी त्यांच्या सोबत आहेत. सुमित, आता काही वेळापूर्वी मिसळीवर ताव मारताना दिसले, पण आता या सगळ्यामध्ये ज्या प्रकारची 6व्या फेरी अंतर्गत सुद्धा धंगेकरांनी आघाडी घेतलेली आहे, काय विश्वास व्यक्त करतायत ते? तुम्ही 6व्या फेरीला देखील आता आघाडी घेतलेली आहे. काय नेमकं तुम्ही पडताना दिसत? माझ्या 20 फेऱ्या मी आघाडीत राहणार आहे. हे काही फेरीत आघाडी कमी होणार नाही. हे जे मतदान होतंय तुम्हाला त्या भागातून, हे कुठला भाग आहे? हे माझा 30 वर्षाचा आणि माझ्या जनतेचा विजय. हा कुठल्या भागामध्ये हा सगळे जे आघाडी मिळते? हे 15 नंबर मध्येच मला आघाडी मिळाली. जो त्यांची भरोसा होता तिथंच मी आघाडीवर आहे. भाजपचे दिग्गज व्यक्ती या ठिकाणी आले होते, दिग्गज नेते आले होते. अशामध्ये तुम्ही हा सगळा विजयाचा विजय, जनतेचा विजय, माझ्या जनतेचा विजय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रवींद्र धंगेकरांचे कार्यकर्ते हे जल्लोष करताना दिसतात. महाविकास आघाडीने या ठिकाणी भाजपकडून अनेक प्रयत्न केले गेले होते. हा मात्र कसबा विधानसभा मतदारसंघ आहे जो आता या ठिकाणी रवींद्र धंगेकर जे आघाडीवर असलेले जो भाग होता तो विशेषतः भाजपकडला मानणारा वर्ग होता आणि त्या ठिकाणाहून त्यांनी आघाडी घेतलेली आहे. भाऊ, त्या ठिकाणी आघाडी घेतली, तुम्हाला मानणारा वर्ग त्या ठिकाणी मोठा होता. मी नेहमी सांगतो की जातीपातीच्या पलीकडे मी सामाजिक काम केलंय. मी कधी येणाऱ्या नागरिकाला त्याची जात विचारली नाही आणि म्हणून सर्व समवश्यक राजकारण मी केलेलं आहे, समाजकारण केलेलं आहे आणि त्याचं चित्र आज तुम्हाला उमटताना दिसतंय. आता किती फेरी झाली? काय किती आपण पुढे कमी झाली 2008 गेले 3781. आघाडी या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी 4,000वरून आघाडीवर आहेत. किती मतांनी तुम्ही आघाडीवर आहेत? 4,000ची आघाडी या ठिकाणी रवींद्र धंगेकरांना मिळताना पाहायला मिळते. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तशी माहिती मिळते. कॅमेरा पर्सन नक्कीच कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन सुद्धा, घोषणाबाजी सुद्धा सुरू झालेली आहे. कारण ज्या प्रकारे पोटनिवडणुकीमध्ये धंगेकरांना जनतेची साथ मिळताना दिसतेय, भाजपनं संपूर्ण शक्तीपणाला लावून सुद्धा धंगेकर ज्या प्रकारे आघाडी घेऊन पुढे जात आहेत. 3,681 मतांची आघाडी झाली आहे. आघाडी तोडण्यामध्ये यशस्वी झाले होते रासने, पण पुन्हा एकदा धंगेकरांनी लीड घेतलेली आहे आणि ही लीड आता पुन्हा कायम ठेवणं किंवा वाढवणं हे त्यांचं टार्गेट असू शकतं. कारण ज्या प्रकारे हेमंत रासने यांनी 16,423 मतं घेतली आणि रवींद्र धंगेकर यांना 19,645 मतं मिळालेली आहेत, तर तिकडे चिंचवडच्या रणसंग्रामामध्ये भाजप आता आघाडी वाढताना दिसते त्यांची सुद्धा. कारण अश्विनी जगताप यांना 17,230 मतं, नाना काटे यांना 15,683 मतं आणि राहुल कलाटे 5,766 मतं. नाना काटे आणि राहुल कलाटेंची बेरीज केली तर चित्र काय दिसलं असतं हे वेगळं सांगायची गरज नाहीये. पण राहुल कलाटे हे नाना काटेंच्या वाटेतले काटे ठरतायत हे मात्र या सगळ्या मतमोजणीतून स्पष्टपणे समोर येत आहे. रणसंग्राम अतिशय अटीतटीचा हा म्हणावा लागेल. कारण चिंचवडच्या या रणसंग्रामामध्ये सहानुभूतीची ही सगळी लाट असेल आणि यातून सहज विजय मिळवला जाईल असं वाटत होतं, पण तसं होताना दिसत नाहीये. आता एक तिथं ट्विस्ट चालू आहे. उमेदवारांना अर्ज मागवलेला आहे. निवडणूक अधिकारी कलाटे प्रतिनिधीमध्ये चर्चा सुरू झालेली आहे, कारण त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे असं कळतंय.
आपले प्रतिनिधी अजित मांढरे आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. अजित, काय नेमका आक्षेप आहे कलाटेंचा? जर आपण पाहिलं तर आता मतमोजणीला सुरुवात आहे आणि 5व्या फेरीअंती साधारणपणे जवळपास 3000 मतांची आघाडी जी आहे ती अश्विनी जगताप यांनी घेतलेली आहे. वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी चर्चेला घेतले होते, प्रचाराला घेतले होते, पण मुळात आता मतमोजणी सुरू असताना काही आक्षेप नोंदवले गेलेत. राहुल कलाटे यांच्यामार्फत आक्षेप नोंदवला गेला आहे. पोलिंग एजंट असेल किंवा वोटिंग मशीन असेल या बाबतीमधला त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये त्यांना कमी मतं मिळालेली आहेत. मविया आणि जगताप जे आहेत यांना त्या ठिकाणी आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या मतांच्या याच्यामध्ये गोळाबेरीजमध्ये किंवा वोटिंग पडण्यामध्ये कुठेतरी घोळ झाला आहे किंवा काहीतरी गडबड आहे असा आक्षेप राहुल कलाटे यांनी नोंदवलेला आहे. अर्थात हा आक्षेप जो आहे तो लेखी घेतला जाईल आणि त्यानंतर संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी जो त्यांचा प्रश्न आहे किंवा त्यांचं जे आरोप आहे त्याचं निरसन केलं जाईल. पण सध्या मतमोजणी सुरू आहे. 6व्या फेरीला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यापासूनच अश्विनी जगताप जे आहेत भाजपच्या शिवसेना महायुतीचे उमेदवार यांनी आघाडी घेतलेली आहे आणि यामुळे एकंदर निकाल जो आहे तो हळूहळू स्पष्ट होतोय. जवळपास अजून 30 फेऱ्या बाकी आहेत आणि त्यानंतर निकाल पूर्णपणे स्पष्ट होईल. पण पहिल्यापासूनच काही हजार मतांची आघाडी जी आहे ती अश्विनी जगताप यांनी घेतल्यामुळे जे बॅनर त्यांचे लागले आहेत संपूर्ण मतदान जे आहे किंवा मतमोजणी होण्याच्या आधीच ते कुठेतरी या ठिकाणी खरं ठरतंय का अशी आता शंका निर्माण झालेली आहे. कारण का मतमोजणी होण्याच्या आधीच, निकाल येण्याआधीच अश्विनी जगताप यांचे बॅनर जे आहेत ते संपूर्ण चिंचवड या संपूर्ण भागात लागलेले आहेत. विलास, नक्कीच बॅनर उतरवण्याची वेळ कदाचित येणार नाही अशा प्रकारचे हे कल तरी सध्या दिसत आहेत. अजित, तुमच्याकडे येत राहू सातत्याने याच्याबद्दलचे अपडेट, चिंचवडच्या या पोटनिवडणुकीचे अपडेट तुमच्याकडून घेत राहू. पण चिंचवडच्या या मतमोजणीवर सध्या कलाटेंनी आक्षेप नोंदवलेला आहे. तारखेतला घोळ झालाय असं त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. निवडणूक अधिकारी आणि कलाटे यांच्या प्रतिनिधीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. पण चिंचवड बरोबरच तिकडे कसब्यामध्ये सुद्धा अतिशय काटेकी टक्कर सुरू आहे. ईव्हीएम च्या मशीन जेव्हा आता उघडल्या जात आहेत त्यानुसार हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये ही काटेकी लढत असल्याचं दिसतंय. ज्या प्रकारे रवींद्र धंगेकर यांनी अगदी सुरुवातीपासून आघाडी घेतलेली आहे ती आघाडी त्यांनी कायम ठेवलेली आहे. प्रत्येक फेरीच्या नंतर ही आघाडी कमी जास्त नक्की होत आलेली आहे. पण जनतेची साथ मात्र सर्व वॉर्डमध्ये त्यांना आपल्याला दिसते आणि हेमंत रासनेसाठी, भाजपसाठी हा एक मोठा धक्का निश्चितपणे मानला जातो आतापर्यंतच्या या सगळ्या मतमोजणीमध्ये की रवींद्र धंगेकर यांना सातत्यानं आघाडी मिळताना दिसते आणि रासने हे मात्र पिछाडीवर दिसत आहेत. हा कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या 3 दशकांपासून गिरीश बापट यांचा हा मतदारसंघ, पण या मतदारसंघाला भाजपच्या बालेकिल्ल्याला अतिशय मोठं भगदाड पाडण्याच्या तयारीमध्ये रवींद्र धंगेकर हे मैदानात उतरलेले दिसत आहेत. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी दिली गेली आणि त्या दिवसापासून, याच्या आधी त्यांनी मनसे शिवसेनेकडून निवडणूक लढवलेली होती, पण धंगेकर हे स्वतः तिथं एक सक्षम उमेदवार म्हणून समोर आले आणि त्यामुळे त्यांना काँग्रेसने दिलेली उमेदवारी त्यांच्या पथ्यावर पडताना दिसतेय सध्या तरी. कारण धंगेकरांना ज्या प्रकारे मतं मिळालेली आहेत, काँग्रेस तितकी सक्षम तिथं नव्हती. काँग्रेस ही प्रचंड काँग्रेसच्या नेत्यांनी तिथं शक्ती लावलेली असंही चित्र तिथं नव्हतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ज्या प्रकारे तिथं ताकद लावलेली होती या संपूर्ण निवडणुकीमध्ये, या दरम्यान आता हे चित्र धंगेकर यांच्या व्यक्ती सापेक्ष जी निवडणूक होती त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात लोकांनी साथ दिल्याचं आतापर्यंत दिसतंय. 6व्या फेरीच्या अंतर्गत धंगेकर हे पुन्हा आघाडीवर आहेत. त्यांची आघाडी 3681 मतांची झाली आहे आणि रासनेंसाठी थोडासा हा निश्चितपणे चिंताजनक हा निकाल कदाचित येऊ शकतो. हेमंत रासने हे आता 20,363 मतं, तर रवींद्र धंगेकर 23,080, म्हणजे थोडीशी आघाडी आता धंगेकरांची कमी झालेली आहे. कारण ही आघाडी जवळपास 4,000ची होती धंगेकरांची. बघा, ही आघाडी आता पुन्हा कमी झालेली आहे. हा उलटफेर करण्याच्या तयारीमध्ये हेमंत रासने नाहीत ना असा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय. कारण एखाद्या विधानसभा निवडणुकीमध्ये
2 ते 3 हजाराची आघाडी ही मोठी आघाडी मानली जात नाही, कारण ही आघाडी तोडणं शक्य होतं जर त्या मतदार प्रभाग बदलला तर त्याच्यानुसार हे चित्र सुद्धा बदलतं. पण पोटनिवडणुकीमध्ये ज्या प्रकारची ही फाईट आहे ती फाईट मात्र 6व्या फेरीच्या नंतर सुद्धा दंगेकर आघाडीवर दिसत आहेत. पण आघाडी मात्र ही कमी झालेली आहे, ही निश्चितपणे एक बाब आहे. याचं कसबा हे एक ज्वलंत उदाहरण आहे. ज्या कसब्यात गेले 40 वर्ष किमान भारतीय जनता पक्ष हा फक्त शिवसेनेच्या पाठिंब्यानंच जिंकून आला. मी हे रिपीट करतो की कसब्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यानं होत आला. आज शिवसेना ही महाविकास आघाडीची घटक आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्याचा परिणाम कसब्यात दिसतोय. चिंचवडचे पूर्ण निकाल येऊ द्या, मला खात्री आहे की चिंचवड मतदारसंघात सुद्धा भारतीय जनता पक्षाला शेवटपर्यंत घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. चिंचवडची जागा सुद्धा येईल. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. तिथं मतदान जरा जास्त झालेलं आहे, तिरंगी लढत आहे, पण आता पाहतो. पण कसब्याविषयी आम्ही सगळे खात्रीनं सांगत होतो की भारतीय जनता पक्षाचा हा गड हा कोसळणार. चिंचवड हा काय भारतीय जनता पक्षाचा गड नाही, ते एका कुटुंबाची तिथे मक्तेदारी होती जगतापांची, आणि तिथे पक्षापेक्षा जगताप पॅटर्न चालतो असं म्हणतात. हा जगताप पॅटर्न काय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. बापट सरांना खरं तर कसब्यामध्ये कशा पद्धतीने आणलं तुम्ही पाहिलात आणि तिकडचा निकालाचा कल थोडासा वेगळा दिसतोय. नाही, मी आत्ताच सांगितलं की गिरीश बापट असतील, त्याच्या आधी स्वतः मुक्ताताई टिळक त्यांना सुद्धा ज्या पद्धतीनं 2-3 वेळा विधिमंडळात मतदानासाठी आणलं, स्वतः जगतापानं आणलं होतं. हे अमानुष राजकारण आहे बरं का. निष्ठा वगैरे सगळं ठीक आहे, पक्षाप्रती वगैरे जे बोलतात ते, पण हे अमानुष राजकारण आहे की एक व्यक्ती तिला चालता येत नाही, काही समजत नाही, आजारी आहेत त्या, अखेरच्या घटका मोजताना सुद्धा त्यांना तुम्ही तुमच्या 1-2 मतांसाठी धरून आणलं. लोकांना हे आवडत नाही. आणि महाराष्ट्रात विशेषतः कसब्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं जवळजवळ कॅम्पस केला होता. पोलीस अधिकाऱ्यांचा वापर झाला, प्रशासनाचा वापर झाला. तरीही महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते पुढे आहेत खूप, ते जिंकून येतील. एका बाजूला सगळे मंत्रिमंडळ असताना दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे मात्र तिथे आदित्य ठाकरे यांच्या कसब्यातील रोड शोला, सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर एक महत्वाची अपडेट आपल्याकडे येते. या पोटनिवडणुकीच्या सगळ्या मतमोजणी संदर्भातली 7व्या फेरीत सुद्धा धंगेकर आघाडीवर आहेत. धंगेकरांची आघाडी कमी झालेली आहे, पण धंगेकर आघाडीवर राहणं मात्र थांबत नाहीये. 3000 पेक्षा जास्त मतांची आघाडी आता धंगेकरांकडे झालेली आहे आणि ही आघाडी जवळपास 4000च्या पुढे गेलेली होती. पण चिंचवडमध्ये मात्र भाजपच्या जगताप या आघाडीवर आहेत आणि त्यांची आघाडी मात्र सातत्यानं वाढताना दिसते. जी आघाडी काही 100 मतांची होती ती आता काही हजारांची झालेली आहे आणि अश्विनी जगताप यांची ही घोडदौड कायम दिसते. पण त्या तुलनेमध्ये अपक्ष उमेदवार कलाटेंनी जी मतं घेतलेली आहेत ती मात्र निर्णायक ठरताना दिसत आहेत. बघा आता पडद्यावरती तुम्हाला दिसतंय कसबा पेठमधला काय सध्या कौल दिसतोय. तर 20,363 हेमंत रासनेंना मतं आहेत, रवींद्र धंगेकरांना 23,080 मतं आहेत. म्हणजे ही जी आघाडी आहे ती आघाडी कायम आहे. आणि तिकडे चिंचवडच्या रणसंग्रामामध्ये अश्विनी जगताप यांना 17,230 मतं, नाना काटेंना 14,202 मतं, राहुल कलाटेंना 5,766 मतं. तिरंगी लढतीमध्ये अश्विनी जगताप या पुढे सरकताना दिसत आहेत आणि आता त्यांची आघाडी ही सातत्यानं वाढतानाही दिसतेय. ही निश्चितपणे भाजपसाठी एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल, कारण ही लढाई भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची होती. कारण दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार होते, लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक कसब्यामध्ये. पण सध्या एक जागा भाजपची धोक्यात आहे असं म्हणावं लागेल, कारण भाजपचे उमेदवार तिथं पिछाडीवर चाललेले आहेत. प्रचंड ताकद लावलेली होती भाजप आणि शिवसेनेनं तिथं
पण तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवारानं अक्षरशः घाम फोडलेला दिसतोय भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराला त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये। आणि आज हा बालेकिल्ला अभेद्य राहतो की या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यात रवींद्र धंगेकर यशस्वी ठरतात हे पाहावं लागेल। रवींद्र धंगेकर अतिशय सामान्य एक कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत त्यांची ओळख राहिलेली आहे। याआधी मनसेकडून त्यांनी निवडणूक लढवलेली होती। अतिशय ग्राउंडवर असलेला लोकांशी संपर्क ठेवणारा असा हा व्यक्ती म्हणून धंगेकरांची ओळख आहे। धंगेकरांबद्दल हे सुद्धा बोललं गेलं की धंगेकरांना कधी चारचाकीत लोकांनी पाहिलेलं नाहीये, कायम लोकांमध्ये दुचाकीवरून फिरणारा, लोकांच्या सोबत राहणारा हा नेता म्हणून ओळख आहे। आणि आज जनतेने त्यांना साथ देण्याचं ठरवलंय का अजून काही फेऱ्या पुढे गेल्यानंतर कळणार आहे, पण सध्या तरी धंगेकर आघाडीवर आहेत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, चिंचवडच्या मध्ये जगतापांची आघाडी वाढताना दिसतेय, अश्विनी जगताप यांचा विजयाच्या दिशेने हा प्रवास मानायचा का? नक्कीच 7वी फेरी जी आहे 7व्या फेरीमध्ये देखील अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतलेली आहे आणि एकूण आघाडी त्यांची जी आहे ही जवळपास 3341 मतांची आघाडी आहे। म्हणजे कुठेतरी प्रत्येक वॉर्डमध्ये किंवा प्रत्येक मतपेटीमध्ये जी मतं मिळत आहेत त्याच्यामध्ये अश्विनी जगताप यांना लीड मिळतोय। पण सुरुवातीपासून आपण जे गणित बघतोय की नाना काटे असतील किंवा कलाटे असतील या दोघांच्या मतांची जर बेरीज केली तर मात्र अश्विनी जगताप जे आहेत त्या मागे पडताना दिसतील। पण शेवटी ते अपक्ष उभे आलेत राहुल कलाटे, त्यामुळे जर पूर्ण निकाल पाहिला तर अश्विनी जगताप 3341 मतांनी आघाडीवरती आहेत आणि जास्त मतं जी आहेत नाना काटेंची ही जास्त करून राहुल कलाटे यांनाच मिळालेली दिसत आहेत किंवा त्यांची मतं जी आहेत राहुल कलाटेंची ती नाना काटेंना न पडल्यामुळे अश्विनी जगताप यांना आघाडी मिळालेलं दिसतंय। विलास, निश्चितच। आणि हे तिरंगी चित्र भाजपसाठी मात्र पथ्यावर पडताना दिसतंय। पण अजित, एक गोष्ट ह्याच्यामध्ये अशी दिसते की सुरुवातीला एक सहानुभूतीची लाट असेल आणि मोठ्या प्रमाणात अश्विनी जगताप ह्या वन साइडेड निवडून येतील, कारण आतापर्यंत लक्ष्मण जगताप यांनी ज्या प्रकारे विजय मिळवलेला होता, मोठा विजय ते तिथे मिळवायचे, असं का होताना दिसत नाहीये। आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्या प्रकारचं कमबॅक केलेलं दिसतंय, जवळपास कांटेकी टक्कर चिंचवडमध्ये सुद्धा दिसते, काय नेमकं कारण आहे याच्या मागचं? विलास, हे आपण 7व्या फेरी अंती म्हणू शकतो की राष्ट्रवादीने भाजपला काटेकी टक्कर दिलेली आहे, पण अजून 30 फेऱ्या बाकी आहेत। आणि जर या 7 फेऱ्यांमध्ये 3341 आघाडी जर जगताप यांनी घेतली असेल आणि तेही राष्ट्रवादी काँग्रेस असेल की म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा कलाटे यांच्या जो बालेकिल्ला आहे त्या भागातून त्यांना जर आघाडी मिळत असेल आणि अजून 30 फेऱ्या बाकी आहेत, त्यामुळे 30 फेऱ्यांमध्ये होऊ शकतं की तू जे म्हणतोयस की भावनेची जी एक सहानुभूतीची लाट होती किंवा लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर वन साइड निवडून येतील अश्विनी जगताप, हे कुठेतरी या 30 राऊंड नंतर स्पष्ट होईल की त्यांना सहानुभूतीची लाट होती आणि त्यामुळे ही मतं पडलेली आहेत का नक्कीच काटेकी टक्कर झालेली आहे। आणि सर्वांनी जो प्रचार केलेला आहे, जे राष्ट्रीय पातळीवरचे नेते देखील या प्रचारामध्ये उतरले होते, त्यांचा करिश्मा चालला आहे का, ह्या गोष्टी ज्या त्या टोटल 34 फेऱ्या ज्या त्या पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल। पण 7 फेऱ्यांमध्ये तर हेच दिसतंय की ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे त्यामध्ये राष्ट्रवादी कमबॅक करताना दिसते, पण अपक्ष उमेदवार जे राहुल कलाटे हे कुठेतरी त्यांची मतं कापताना दिसत आहेत। निश्चितच, पण कदाचित असं आता जर तरला राजकारणामध्ये हे नसतं, पण 7व्या फेरीनंतर 1000 मतांनी पुन्हा आघाडीवर गेलेले आहेत, तर ही आघाडी सातत्यानं कमी जास्त होतीये। बघा, 5000 पर्यंत जी आघाडी गेलेली होती ती आता पूर्णपणे 1000 मतांवरती आलेली आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, आघाडी कमी करण्यामध्ये तर यश येते भाजपला, पण पुन्हा त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाण्यामध्ये यश येताना दिसत नाहीये। भाजपच्या गोटात नेमकं काय सुरू आहे? आता जर आपण बघितलं तर साधारण सदाशिव पेठेमधल्या